कसं काय मंडळी, काय म्हणता? आज तसा मूड नव्हता ब्लॉग शूट करायचा, पण काय तुम्हाला सगळ्यांना प्रॉमिस केलं ना डेली ब्लॉग देणार, म्हणून शूट करतोय. मूड या कारणाने नव्हता की थोडा अपसेट आहे. अपसेट म्हणण्यापेक्षा कोणत्याही बिझनेसची सुरुवात करायच्या आधी थोडी धाकधूक असते. आणि मराठी माणसाची तर आपली पहिल्यापासून एक मेंटॅलिटी आहे, चालणार नाही चालणार, ह्या गोष्टींवर आपण जास्त फोकस करतो. आणि त्यात काही मित्रमंडळींचे मेसेजेस येतात, ते मेसेजेस खरंच मोटिवेट करून जातात. इगतपुरीचे बंधू आहेत माझे मोठे, त्यांचा व्हॉट्सअपला खूप छान आणि छोटासा मेसेज आला आणि परत मनात ऊर्जा भरली की नाही भाई, हारायचं नाही, काहीतरी करायचं. आणि बोललो चलो मूड थोडा रिफ्रेश करते. तर बघूया, आता सकाळपासून खाली तर गेलो नाहीये मी रूममधून, खाली जाऊया, खाली गप्पा मारूया. वहिनींनी पुरणपोळी बनवली आज, पुरणपोळी खाऊया. मी सकाळपासून खाली आलो होतो का नव्हतं आलो ना आज नाही आलो मी खाली, अपसेट होतो. तर पुरणपोळी खाताना तुम्हाला दाखवतो ब्लॉग. काल रात्री असं झालं, पुरणपोळीचं जेवण झाल्यानंतर आम्ही लोक गणपतीचे पूजेचा मेन्यू डिस्कस करत होतो. त्यात झाला खूप उशीर, म्हणून मला काही ब्लॉग नंतर शूट करता आला नाही. आज जेवणाचे वांदेत. अमोल भाऊ आणि वहिनी गेलेत गावाला, तर आता 2 दिवस मॅनेज करावं लागेल. चला बघूया बाहेर जाऊन आज काहीतरी वेगळं खायचं मन आहे, तर बघूया आता. चलो कीप इन टच. सोहम ऐका, हे सोहम अमोल भाऊचा मुलगा आहे. हे सोहमनी सांगितलंय का जेवण ऑलरेडी बनवलेलं आहे, तर आता बाहेर जाणं कॅन्सल. शेवभाजी आहे, चपाती आहे. चलो मिलते लंच के बाद. ये दिसतो का, लय आगाव आहे, लय आगाव आहे. दुपारी झालं जेवण, वाघाला चहाची तलब होती. आता आज पीजीवर कोण नाही म्हणून वाघ बाहेर आला चहा प्यायला. झाला चहा पिऊन, जाऊ आता पीजीवर. बघा चहा पिऊन आलो आणि सोहमनी इथे बनवली कॉफी. तर मित्रांनो, आज 2-3 जणांशी गप्पा मारल्या. त्यात कळालं की पुणे महानगरपालिका सध्या खूप चांगलं काम करते, नाही का. म्हणजे जितके काही वेंडर्स असतील त्यांचं सामान उचलून नेणं वगैरे. मग आता तोच विचार करतोय. 1-2 मित्रांनी पण सजेस्ट केलंय की शॉप समोर जी रेंटवर जागा भेटते तसं काहीतरी बघ. त्यांना पण बोलून फायदा नाही आहे, कारण काय सध्या गणपती फेस्टिवल आहे. तर जे ऑब्व्हियसली त्यांना पण त्यांचे कामं करणं आहे. चला पब्लिक जेवायला. माझा रूममेट आहे वेदांत. अमोल भाऊ नसले ना लय जेवायचे वांदे होता. हा तसा रोज बाहेर जेवतो, पण माझे वांदे होता. तुम्हाला अमोल भाऊ पण दाखवेल मी रोज. अमोल भाऊ करतो. तुम्हाला अमोल भाऊ बघितले नाही, अमोल भाऊ पण दाखवेल. चला बघू आज इकडं काय आहे जेवण. इकडे पण एक मेस आहे, तिकडे जाऊन बघू. मित्रांनो, ह्या ज्या मेसला आलोय ना, तो फक्त गजबज बघा, कस्टमर किती असतात आणि सर्व्हिस वगैरे कशी देतात ना, फक्त नोटीस करा. मित्रांनो, आलोय आपण विश्वानू मेसमध्ये. आत डायरेक्ट बसायला जागा नाही आहे. 10 ते 15 मिनिटाची वेटिंग आहे सध्या. आतला पण सीन दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, असं जेवण. एक भाजी आहे, डाळ, पापड, चपाती 4 असतात आणि राईस असतो. आणि आत फुल असल्यामुळे दादांनी आपल्याला बाहेर टेबल लावलाय. मित्रांनो, झालं जेवण आता जस्ट. पण या मेसला आहे ना, मला पुण्यात झाले 3 वर्ष. 3 वर्षापासून मी कंटिन्यू येतो इकडे.
जेवण पण छान असतं आणि मुळात ॲसिडिटी गॅस त्रास होत नाही. सोडा हे लोक बिलकुल मारत नाही जेवणात. 80 रुपीजमध्ये अनलिमिटेड आहे. नॉनव्हेज काहीतरी मला वाटतं 120 रुपये होतं ना. नॉनव्हेज 120 रुपये. मला इथून पुढे जाऊया आता संघर्ष चौक, तिथली एक स्टोरी सांगतो. मित्रांनो, हे आलो आपण चंदन नगर. हा पुढे संघर्ष चौक आहे. या संघर्ष चौकची स्टोरी अशी आहे की पुण्यातल्या मोस्ट हॉन्टेड प्लेसेसमध्ये हा चौक येतो, हा एरिया येतो. पण मला इथे झाले आता 3 वर्ष. तर 3 वर्षात मला असं काही कधी इथे जाणवलं नाही, कारण मी 3 वर्ष नाईट शिफ्ट करत होतो. नाईट करत असताना इकडे माझं रोजचं येणं जाणं होतं, पण कधी असं काही जाणवलं नाही. सगळीकडे गणपतीचे डेकोरेशन्स आहेत, गणपतीचे मूर्तीचे दुकानं आहेत. 2-3 दाखवतो तुम्हाला चालता चालता. एक माझ्या समोरच आहे, खूप मोठं आहे. लास्ट इयर मला वाटतं आमच्या PGचा जो गणपती आम्ही इथे बुक केलेला, इथे शाडू मातीच्या आहेत, लाल मातीच्या मूर्ती आहेत. इन डिटेल व्हिडिओ बनवेल त्यावेळेस बघता येईल. मित्रांनो, बिझनेसची कन्सेप्ट बघा, का छोट्याशा जागेत मूर्त्या लावल्या आहेत. बघा इथे समोर पण सगळे गणपतीच्या मूर्ती आहेत. आणि इकडे बहुतेक ऑलमोस्ट मूर्तीच आहेत ना, पेनवरनं येतात. म्हणजे तसं महाराष्ट्रभर पेन गणपती मूर्त्यांसाठी खूप फेमस आहे. इकडे पण आहेत गणपती डेकोरेशनचे दुकान. मित्रांनो, ज्या मेसवर आपण जेवायला गेलो होतो का, त्यांची इन डिटेल व्हिडिओ मी बनवणार आहे. आज त्यांच्याशी इतकं गप्पा नाही मारता आलं, रशचा टाईम होता. जसं तुम्ही बघितलं की आतमध्ये बसायला सुद्धा जागा नसते. ज्यावेळेस इन डिटेल व्हिडिओ बनवेल त्यावेळेस खरंच त्यांची जर्नी ऐकण्यासारखी आहे. चलो, तोपर्यंत थँक्यू, कीप वॉचिंग आणि सबस्क्राईब करा रे भावांनो, सबस्क्राईब करा, लाईक पण करा. लव यू ऑल.